आपलं चॅप्टर सुरू आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आत्तापर्यंत जे शिकवलं ते तुमच्या लक्षात असेल. तुम्ही व्हिडिओ बघतात रोज, की तुमची जबाबदारी. माझा काही संबंध नाही त्याशी. ऑनलाईन घेतला असतं तर बोर्डवरचं व्यवस्थित दिसत नाही. काहींकडे मोबाईल अवेलेबल नसतो, कधी रेंज गायब असते. म्हणून तुमच्या सोयीसाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा क्रमाने व्हिडिओ पाहायचे असतात. काही तर तज्ज्ञ असे दिसतात मला व्ह्यूवर, की जे लेक्चर 9 पाहत नाही. 9ला व्ह्यूवर्स कमी असतात आणि 10ला जास्त असतात. त्यांच्या बुद्धीचं कौतुक, की ज्यांना डायरेक्ट एक लेक्चर ड्रॉप करून सायन्स कळतो. ना केमिस्ट्री कळणार, ना फिजिक्स, ना मॅथ. बायो समजू शकतो, हे नाही समजणार. तर आयोनिक इक्विलिब्रियामध्ये आपलं ज्या गोष्टी झाल्या त्या वाचून काढा. मागच्या व्हिडिओच्या शेवटी आपण pH आणि pOH शिकलो होतो. काय काय होतं बघा. असं होतं, pH इज द निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 टू हायड्रोनियम आयन. आणि pOH होता मायनस निगेटिव्ह लॉगरिथम टू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याच्यानंतर आपण शिकलो होतो KW, दॅट इज आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, आणि याची व्हॅल्यू टू 1 × 10⁻⁻14. आता आपल्याला रिलेशन शिकायचं आहे pH अँड pOHचं. मग क्वेश्चन असा राहील, डिराइव्ह रिलेशन बिटवीन pH अँड pOH. झालं. मग कसं राहील, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर माहिती तुम्हाला. सो आयोनिक product of water is Kw is equal to H3O plus concentration into OH minus concentration. पण मी तुम्हाला याची व्हॅल्यू सांगितली होती, बट ॲट 298 केल्विन. सो Kw is equal to 1 × 10⁻⁻14 असतो. दॅट मीन्स हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन plus OH minus concentration is equal to Kw, that is 1 × 10⁻⁻14. आपल्याला काढायचं pH अँड pOH. याचा लॉग घेऊ आपण. मग असं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. याचा बेस किती असतो 10. मग असं लॉग ऑफ काय H3O प्लस आयन. दोघी बाजूचे काय घ्यायला लावले मी तुम्हाला, लॉग टू द बेस 10 विथ बेस 10. बरं, जिथं मल्टिप्लिकेशन असतं तर लॉगमध्ये काय होते ॲडिशन, प्लस लॉग ऑफ बेस 10 टू OH मायनस आयन टू द लॉग ऑफ बेस 10 1 × 10⁻⁻14. बरं, इथं असं लिहू शकतो आपण, ही जी स्टेप आहे तिकडची, हा 1 आहे बरोबर. 1चा लॉग 10 पासून स्टार्ट होतो. मग याला आपण असं लिहू, सो लॉग ऑफ बेस 10 किती -14. पुढे कसं लिहा, असं चेंजिंग साइन, म्हणजे असं मायनस लॉग ऑफ बेस 10 H3O प्लस. झालं. पुढे त्याला ब्रॅकेटमध्ये टाकून दिले तर राहतं, प्लस मायनस लॉग ऑफ बेस 10 टू OH मायनस आयन इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ बेस 10⁻⁻14. बट निगेटिव्ह लॉग ऑफ बेस हायड्रोनियम आयन टू द बेस 10 दिला आहे तुम्हाला. काय असतो तो pH प्लस
एची प्लस आहे, एची व्हॅल्यू काय आहे POH इज इक्वल टू हा 14 हा कुठे येईल पुढे येईल, मायनस मायनस करून जाईल तो प्लस, असं लॉगचं नियम आहे. लॉग ऑफ बी रेस टू बी इज इक्वल टू काय असतो 1. मग लॉग ऑफ 10 रेस टू 10 इज इक्वल टू 1. अजून एक लॉगचा नियम आहे, लॉग ऑफ ए रेस टू बी रेस टू सी इज इक्वल टू सी लॉग ऑफ ए रेस टू बी. लॉगचे नेम आहेत. यावर्षी लॉगरिथम चॅप्टर असेल लक्षात ठेवायचं. तो जो पॉवर असतो पुढे येतो म्हणजे किती येईल तो दॅट इज इक्वल टू 14. मग आता लक्षात ठेवा PH प्लस POH इज इक्वल टू 14. रिलेशन बिटवीन PH अँड POH. राहील लक्षात तुमच्या. याचा जो पुढचा पार्ट आहे 3.6.2 ॲसिडिटी बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ॲक्वेस सोल्युशन ते कॅन्सल आहे तुम्हाला. काय नाही सोपं ते 10वीला पण झालेलं तुमच्या. PH 7 असेल तर ते सोल्युशन काय असतं न्यूट्रल असतं. PH लेस दॅन 7 असेल तर सोल्युशन ॲसिडिक असतं. ग्रेटर दॅन 7 असेल तर सोल्युशन बेसिक असतं. तर पुढचा टॉपिक हायड्रॉलिसिस पाहिजे आपल्याला. हायड्रो म्हणजे काय वॉटर, लिसिस म्हणजे ब्रेक. हायड्रॉलिसिस काय असतं बघा. सॅल्ट जो तयार होतो सॅल्ट इज ऑलवेज फॉर्म बाय रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ बेस. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन मध्ये तुम्ही ॲसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म द सॅल्ट अँड वॉटर दॅट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन. मग हायड्रॉलिसिस म्हणजे काय. हायड्रॉलिसिस इज द रिॲक्शन in which cation or anion or both of the salt react with water to produce acidity. Acidity म्हणजे acidic solution or basicity or neutrality. That reaction is called hydrolysis of salt. पुन्हा एकदा hydrolysis means it is the reaction in which cation or anion or both of salt react with water to produce acidity or acidic solution or basicity or neutrality in the solution. That is called hydrolysis. सॅल्टशी संबंधित रिॲक्शन येतील. मग सॅल्ट कसा असतो माहिती आहे तुम्हाला. सॅल्ट इज फॉर्म ड्यू टू द रिॲक्शन बिटवीन ॲसिड अँड बेस. सो टाईप्स ऑफ सॅल्ट. सॅल्टचे टाईप्स काय. पहिलं सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड घेतला स्ट्रॉंग बेस घेतली त्याच्यातून त्यांच्या रिॲक्शनमधून जो सॅल्ट प्रोड्यूस होतो त्याला काय म्हणतात सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल NaCl which is produced due to HCl and NaOH. HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, NaOH स्ट्रॉंग बेस आहे बरोबर. H2O बाहेर पडेल OH आणि H आणि काय तयार झाला NaCl. सो NaCl इज अ salt of strong acid and strong base. दूसरा salt है salt of weak acid and strong base. कैसे बोला the salt which is produced due to reaction between weak acid and strong base that is called salt of weak acid and strong base. फॉर एक्झाम्पल असे बघा CH3COOH कसं हा वीक ॲसिड आहे रिॲक्ट विथ NaOH. NaOH कसा आहे स्ट्रॉंग बेस आहे. याच्यापासून काय तयार होईल बघा CH3COONA. CH3COONA
बरोबर, आणि H2O बाहेर पडेल प्लस H2O झाला. सोडियम ॲसिटेट Na बरोबर, सोडियम आणि CH3COO ॲसिटेट असते. सोडियम ॲसिटेट इज द एक्झाम्पल ऑफ सॅल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग पुढचं आहे उलटं करायचं. आता तिसरा प्रकार सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, ॲसिड स्ट्रॉंग आहे अँड वीक बेस. ॲसिड स्ट्रॉंग अँड वीक बेस कसं तयार होईल बघा तो. असं समजा स्ट्रॉंग ॲसिड कोणतं घेतलं आपण HCl, वीक बेस NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड हायड्रोक्लोरिक ॲसिड, OH आणि H काय बाहेर पडून जाईल H2O. काय होईल मग NH4Cl प्लस H2O. हा जो आहे अमोनियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड इज अ सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. तिघं टाईप बघा. आणि चौथा टाईप काय असेल थोडंसं इमॅजिन करा चौथ्या टाईप विषयी. मग चौथा टाईप केला विचार नाही केला तुम्ही? बरोबर, काही नाही, बरोबर विचार केला. पहिले दोघं स्ट्रॉंग होते, मग एक वीक एक स्ट्रॉंग, स्ट्रॉंग वीक, आता दोघं वीक. सॅल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. मग कसं बोला द सॅल्ट विच इज प्रोड्यूस ड्यू टू द रिॲक्शन बिटवीन वीक ॲसिड अँड वीक बेस दॅट इज कॉल्ड salt of weak acid and weak base. For example, ammonium acetate म्हणजे असा CH3COO NH4. बघा बरं बोर्डवर कसा तयार झाला असेल. वीक ॲसिड आणि वीक बेस कुठं सापडतो का तुम्हाला? बोर्डवर आहे. हे बघा वीक ॲसिड ॲसिडिक ॲसिड आणि हा वीक बेस होता अमोनियम हायड्रॉक्साईड. यांची रिॲक्शन झाली HOH H2O बाहेर पडेल NH4 आणि हा CH3COO. असं काय तयार झाला अमोनियम ॲसिटेट दॅट इज अ सॅल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आता जी रिॲक्शनचं डेफिनेशन लिहून दिली मी तुम्हाला हायड्रॉलिसिसची, की जर हा सॅल्ट आहे, हे जेवढे 4 सॅल्ट पाहिले आपण त्या सगळ्यांचं आपल्याला हायड्रॉलिसिस करायचं आहे. हा सॅल्ट जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर त्याचे आयन वॉटरबरोबर रिॲक्ट होतात. एक तर सोल्युशन ॲसिडिक होईल, बेसिक होईल किंवा न्यूट्रल होईल. मग आता प्रत्येकाचं आपल्याला हायड्रॉलिसिस डिस्कस करायची. बघा पुढचा क्वेश्चन. एक्सप्लेन हायड्रॉलिसिस ऑफ सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसचं हायड्रॉलिसिस करायचं आपल्याला. मग असं to consider a salt of strong acid and strong base that is कोणता पाहिला होता आपण NaCl. दुसरा NaCl is salt of strong acid HCl and strong base कोणता होता NaOH. HCl पण स्ट्रॉंग ॲसिड NaOH स्ट्रॉंग बेस. मग when NaCl is dissolved in water it produces काय प्रोड्यूस करतो HCl and NaOH. चौथा पॉईंट as both acid and base are strong they dissociate completely in water. मग नेमकं डिसोसिएशन कसं होतं कसं घ्यायचं बघा. आता NaCl काय तो सॅल्ट आहे, सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस प्लस
कोणात डिझॉल्व करायचं आपल्याला? H2 हायड्रॉलिसिस. काय तर होईल? हा H2 म्हणजे काय? H-OH असतो. मग H आणि Cl असं काय तयार झाला? NaCl सॉरी HCl प्लस काय तयार होईल? NaOH. इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. पण मी सांगितलं हा सॅल्ट कसा आहे? सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग कोणाला म्हणतो आपण? याच्या पहिले शिकवलं आहे ॲसिड अँड बेसच्या बाबतीत ज्यांचं डिसोसिएशन कंप्लीट होतं त्यांना म्हणतो आपण. म्हणजे तर कसा आयोनिक इक्वेशन असं लिहिता येईल. आयोनिक इक्वेशन हा कसं होईल? Na प्लस कॅटायन Cl मायनस काय राहील तो? ॲनायन प्लस H2O. इकडं कसं राहील? H प्लस प्लस Cl मायनस प्लस Na प्लस प्लस OH मायनस. हे आयोनिक इक्वेशन लिहिलं आपण बरोबर. तर याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येतो की जेव्हा हे आयन्स तयार होतात इथं हा H प्लस Cl मायनस बरोबर. हे सगळे काय आहे? ॲक्वियस आहे. हा H प्लस OH मायनस पुन्हा रिॲक्टिव्ह होतं H प्लस अँड OH मायनस आणि काय मिळतो तुम्हाला? H2O मिळतो. म्हणजे तर असा जेव्हा हायड्रॉलिसिस होते कोणाची? NaClची तर H प्लस OH मायनस रिॲक्ट होऊन वॉटर होतं. वॉटर काय आहे? न्यूट्रल प्युअर वॉटर न्यूट्रल असतं ते. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आयोनिक इक्वेशनमध्ये जेवढे OH मायनस आहे ना तेवढेच काय आहे? H प्लस. H प्लसमुळे काय ते ॲसिडिक कंडिशन येते किंवा ॲसिडिक सोल्युशन होतं आणि OH मायनस बेसमध्ये असतं म्हणजे बेसिक होतो. आणि ॲसिड आणि बेस रिॲक्ट झालं म्हणजे काय होतं? न्यूट्रल सोल्युशन होतं बरोबर. मग एखाद्या सोल्युशनमध्ये H प्लस जास्त असले की ते ॲसिडिक होईल. ज्या सोल्युशनमध्ये OH मायनस आयन्स जास्त असले तर ते बेसिक होईल आणि दोघं इक्वल नंबरमध्ये असतील बरोबर तर काय होतं? ते न्यूट्रल होऊन जातं. मग ॲज देर आर नो फ्री H plus ions and OH minus ions, number of H plus ion and number of OH minus ions both are equal in number. Hence, the solution of NaCl is neutral. हा निष्कर्ष त्याच्यातून काढायचा आपल्याला. मग काय झालं? when the salt of strong acid and strong base undergoes hydrolysis, it produces neutral solution. महत्त्वाचे वाक्य वापर. when salt of strong acid and strong base undergoes hydrolysis, it produces neutral solution after hydrolysis. आणि याच्यावरून अजून एक पुढचा निष्कर्ष निघतो, जर सोल्युशन न्यूट्रल आहे याचा अर्थ असा द सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. आता हे आपण पाहिलं हायड्रॉलिसिस ऑफ सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर पुढचा सॅल्ट घेऊ आपण. आता बघा पुढचा क्वेश्चन वाचा. Explain hydrolysis of salt of strong acid and weak base. कसे लिहा? Consider a salt of strong acid. समजा strong acid घेतला आपण H2SO4 and weak base. Weak base, that is CuOH twice. CuOH twice. So that is CuSO4, copper sulfate. So copper sulfate is a salt of strong acid and weak base. Strong acid कोणता? H2SO4 आणि weak base कोणता? CuOH twice, copper hydroxide. झालं. When it undergoes hydrolysis or dissolve in water, cut when CuSO4
dissolved in water undergoes hydrolysis at कसे बघा CuSO4 काय हा चाय इन वॉटर काय मिळते तुम्हाला बघा ॲसिड आणि काय मिळालं पाहिजे बेस मग कसं होईल CuOH ट्वाइस मिळेल हा आणि H2SO4 हा काय झाला वीक बेस हा काय झाला स्ट्रॉंग ॲसिड रिॲक्शन बॅलन्स करावं लागेल SO4 आहे H2 हा OH ट्वाइस आहे म्हणजे किती करावं लागेल तुम्हाला ट्वाइस H2O दोन ऑक्सिजन झालं बाकी बॅलन्समध्ये रिॲक्शन So when salt copper sulfate dissolved in water gives CuOH twice which is a weak base and H2SO4 which is a strong acid. हे बोलले तुम्हाला स्ट्रॉंग जे असेल त्याचं डिसोसिएशन कंप्लीट होतो बरोबर म्हणजे असं याच्यात कसं मिळेल तुम्हाला Cu2 प्लस याच्यावर दोन चार्ज असतो प्लस SO4 2 मायनस ट्वाइस H2O लिक्विड गिव्ज हा काय झाला वीक बेस म्हणजे त्याचं डिसोसिएशन होणार नाही CuOH ट्वाइस स्ट्रॉंग आहे याचं डिसोसिएशन होईल कसं होईल H प्लस SO4 2 मायनस H2 आहे मग आता राहील ट्वाइस H प्लस बघा एकदा वापस व्यवस्थित झालं प्लस मायनस इकडं कॅन्सल झालं इकडं +2 आहे आणि +2 ॲक्वियस हे पण ॲक्वियस पुढे बघा आता याच्यात आयोनिक इक्वेशन झालं हे कोणतं इक्वेशन आहे आयोनिक इक्वेशन SO4 2 मायनस काय होऊन जातील कॅन्सल होईल काय उरेल मात्र इथं Cu2 प्लस ॲक्वियस प्लस ट्वाइस H2O लिक्विड गिव्ज CuOH ट्वाइस प्लस 2H प्लस ॲक्वियस इथं बघा कॅटायन आहे प्लस आहे म्हणजे काय झाला कॅटायन रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म द H प्लस आयन्स बघा हायड्रॉलिसिसची डेफिनेशन एकदा वापस रिपीट करतो हायड्रॉलिसिस इज द रिॲक्शन इन विच कॅटायन्स अनायन्स और बोथ react with water to produce acidity or basicity or even neutrality. आता या रिॲक्शनमध्ये काय झालं बघा कॅटायन रिॲक्ट झाला वॉटरशी CuOH ट्वाइस आणि काय मिळालं तुम्हाला H प्लस याच्यात OH मायनस आयनच नाही आहे सो H प्लस आयन्स आर ग्रेटर दॅन द OH मायनस आयन नाहीच आहेत म्हणजे H प्लस आयनची संख्या जास्त आहे H प्लसच्या ऐवजी तुम्ही हायड्रोनियम आयन करू शकता H3O प्लस त्यासाठी इथं 4H2O घ्यावा लागेल पण ही रिॲक्शन दिली चालेल नाही तर इथं 4H2O केला इथं H3O प्लस येईल सो इन सोल्युशन H प्लस आयन्स आर ग्रेटर इन नंबर दॅन द OH मायनस आयन्स दॅट मीन्स the H plus concentration is greater than the OH minus concentration and ज्याच्यात H plus आयन्स असतात ते सोल्युशन काय असतं ॲसिडिक असतं किंवा तो सबस्टन्स पण ॲसिडिक असतं हेन्स द सॅल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस प्रोड्युसेस द सोल्युशन विच इज ॲसिडिक इन नेचर सोल्युशन कसं राहील ॲक्वेस सोल्युशन ॲसिडिक राहील पहिलं जे घेतलं होतं आपण त्याच्यात काय आलं होतं न्यूट्रल आलं होतं याच्यात काय आलं ॲसिडिक आलं कोण हुशार पोरगं सांगतं ॲसिडिकच का बरं आलं ते नका सांगू ते मी सांगितलं की H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कोणापेक्षा OH मायनस आयन्स कॉन्सन्ट्रेशनपेक्षा म्हणून सोल्युशन काय झालं ॲसिडिक ते मी सांगितलं क्वेश्चनवरून कोण सांगतं की ॲसिडिक का बरं विचार करा
नाही, तर बेस काय घेतलं आपण? स्ट्रॉंग घेतला आहे, त्याचा तो इफेक्ट आहे. स्ट्रॉंग ॲसिड घेतलं, सॉरी स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हणून त्याचा इफेक्ट झाला त्याच्यावर. पुढचा बघा, तिसरा क्वेश्चन होता हायड्रोलिसिसचा. एक्सप्लेन द हायड्रोलिसिस ऑफ सॅल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल माहिती तुम्हाला? वीक ॲसिड पाहिजे, स्ट्रॉंग बेस पाहिजे. मास्टर कन्सिडर सॅल्ट ऑफ वीक ॲसिड. वीक ॲसिड कोणतं दिलं तर तुम्हाला मी? ॲसिडिक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस तो दिला होता NaOH and that salt is CH3COONA, sodium acetate. Master, second, when sodium acetate dissolved in water undergoes hydrolysis as बघा CH3COONA प्लस H2O लिक्विड हा काय आहे? सॅल्ट. काय मिळेल तुम्हाला? असं मिळेल CH3COOH ॲसिडिक ॲसिड मिळेल. काय उरला तर H इकडं आला, Na आणि हा OH, असा काय बाहेर पडेल? NaOH. हा काय झाला? वीक ॲसिड आणि हा स्ट्रॉंग बेस. When salt of weak acid and strong base dissolve in water produces weak acid and strong base. आता आयोनिक इक्वेशन कसं लिहायचं? आयोनिक इक्वेशन याचं आयोनायझेशन असतं CH3COO मायनस असतो, Na प्लस प्लस H2O लिक्विड. वीक ॲसिड आहे, जिथं वीक आहे तिथं डिसोसिएशन होत नाही, म्हणजे तो जशाच्या तसा लिहायचा असतो. म्हणजे CH3COOH प्लस याचं होईल Na प्लस प्लस OH मायनस. कशात येते? ॲक्वियसमध्ये. बघा आता दोन्ही साईडचे इक्वेशन. Na प्लस काय होऊन जाईल? कॅन्सल. काय उरेल? CH3COO मायनस प्लस H2O गिव्ज CH3COOH प्लस OH मायनस. किती विशेष आहे बघा. हा निगेटिव्ह आहे, म्हणजे तर हा काय आहे? अनायन रिॲक्ट विथ वॉटर टू प्रोड्यूस OH मायनस आयन्स. दॅट मीन्स द OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज ग्रेटर दॅन H प्लस कॉन्सन्ट्रेशन. H प्लसच्या ऐवजी काय लिहू शकता तुम्ही? H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन. OH मायनस आयन जास्त आहे, याचा अर्थ ते सोल्युशन काय राहील? बेसिक राहील. मग आपण असं बोलू शकतो, द सॅल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस अंडरगोज हायड्रॉलिसिस टू प्रोड्यूसेस बेसिक सोल्युशन. व्हाय इट इज बेसिक सोल्युशन? बिकॉज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन ग्रेटर दॅन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स और हायड्रोनियम आयन. हेच इट इज बेसिक सोल्युशन. आणि बेसिक येण्यामागे कारण पण एक वेगळंच अजून बघा इथं दिसेल. कोणता घेतला होता आपण? स्ट्रॉंग बेस. तर स्ट्रॉंग बेसचा इफेक्ट येतो. किती सॅल्ट झाले आपले? 3. कोणता राहिला मग? शेवटचा वीक ॲसिड अँड वीक बेसचा राहिला. झालं. शेवटचं आपलं राहिलं वीक ॲसिड वीक बेस. तुम्ही पहिले एवढं लर्न करा व्यवस्थित. डेफिनेशन 2-2, 3-3 वेळेस व्हिडिओ पाहिला तरी काय माझं नुकसान होत नाही. पाहणं गरजेचं आहे. पाहता पाहता ते अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी खरंच प्रामाणिकपणे व्हिडिओ बघतात, लिहिण्याचा प्रयत्न करतात, आणि काय प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली व्हॉट्सअपवर पण पाठवतात आणि मी ते क्लिअर करून देतो. आणि त्याच्यात मला आनंद आहे. बाकीचे मग अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल कोणकोणते गेम असतात तुम्हालाच माहिती ते. आता 3-4 दिवसापासून मी व्हिडिओ पाठवत नव्हतो,
एका मुलाने पाठवलं, सर लिंक ओपन होत नाही का, तुम्ही पाठवत नाही. ॲक्च्युली मीच पाठवत नव्हतो, कारण तुमच्या फीचा प्रॉब्लेम येतो आहे मला. मी फक्त तुम्हाला 4,000 रुपये जमा करायला लावली आहे, उरलेले 4 दिवाळीनंतर सांगितले. ज्यांची 2 असेल त्यांनी 2च द्या, ज्यांनी 3 जमा केली असेल 1000च जमा करा. काही तज्ज्ञांनी 1000च जमा केली, त्यांनी 3 जमा करा. आणि ज्यांनी जमा नाही केली त्यांना ऑलरेडी काढून टाकलं आहे. आणि आज वापस 3-4 जणांना मी उद्या काढणार आहे. तर तुमची परिस्थिती तुमच्यानुसार, कारण सगळ्या गोष्टींसाठी शेवटी पैसे लागतं भाऊ. बघा आता काय करायचं तुम्ही.